मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आणि मंत्रिपदावरून आता राष्ट्रवादीमध्ये नाराजी नाट्य सुरू झालेले। कोण वरिष्ठ असा संताप मंत्रिपद हुकलेल्या छगन भुजबळांनी नाराजीच्या प्रश्नावर व्यक्त केला। मंत्रिपद हुकल्यामुळे भुजबळ नाराज आहेत आणि त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न सुरू आहे। तर अजित पवारांचे निकटवर्तीय प्रमोद हिंदुराव यांनी भुजबळांची भेट घेतल्याची माहिती आहे। मात्र भुजबळ आक्रमक भूमिकेत आज दिसतायत। सर, कई वरिष्ठ नेता जो ऐसे हैं जिनको शामिल नहीं किया गया मंत्रिमंडल में। अभी तो वो तो जो है जो पार्टी के हमारे जो नेता है उनका निर्णय होता है, तो उसके बारे में क्या कहेंगे। सर, वरिष्ठांना डावललं गेलेलं आहे। तुम्ही आणि तुमचे आणखी एक सहकारी दिलीप वळसे पाटील कुठेतरी नव्यांना संधी देण्यासाठी ज्येष्ठांना डावललं जाते असं त्यांनी सांगितलं आम्हाला। भुजबळ साहेब जितेंद्र आव्हाड म्हणतात की ओबीसींवरती अन्याय झालेला आहे। एवढ्या ज्येष्ठ मंत्र्यांचा संघर्ष आम्ही पाहिलेला आहे, परंतु त्यांना न्याय द्यायला हवा होता। मग काय सांगू त्याच्यावर। सर, जरांगे पाटलांना तुम्ही अंगावरती घेतलं संपूर्ण अशा परिस्थितीमध्ये, परंतु तुम्हाला मंत्रिपदापासून हुलकावणी दिलेली आहे। त्याचं बक्षीस मिळालं ना। म्हणजे तुम्ही मान्य करता की तुम्ही जरांगेवरती टीका केली म्हणून तुम्हाला मंत्रिमंडळातून बाजूला केलं। भुजबळजी तुम्ही जरांगेवरती टीका केली असं नाही, तू जे बोलशील तेच मी बोलणार का बाबा। तुम्हाला तुम्ही जे बोलणार तेच मी माझ्या तोंडात टाकणार। चला, मला जे काय बोलायचं बोलत चला। डोंट बी अग्रेसिव्ह, बी काम अँड क्वाइट। सर, नाशिकमध्ये आपल्या फार्म हाऊसवर, नाशिक फार्म हाऊसवर, भुजबळ फार्म हाऊसवर अनेक समता परिस्थिती तुमचे समर्थक लोक गोळा होत आहेत। महाराष्ट्रामध्ये काय करू आता, मी चाललो आता, मी त्याच्यासाठी जातो आहे। मी निघालो, मग नाशिकलाच निघालो। सर, पण पक्षाकडनं काही वेगळी जबाबदारी वगैरे देण्यात येणार आहे का? अजितदादांकडनं काही बोलण्यात आलं का तुम्हाला? डावलणं किती महत्वाचं, किती पक्षामध्ये एक तर्फा चाललंय असं वाटतंय का? अरे मी काय एक सामान्य कार्यकर्ता, मला डावललं काय फेकलं काय, काय फरक पडतो। काय राहील, कारण का मंत्रिपद मिळत नाहीये, पुढची भूमिका काय असणार छगन भुजबळांची? असं मंत्रिपद किती वेळा आलं आणि किती वेळा गेलं। छगन भुजबळ काही संपलं नाही ना। आता ज्यांनी डावललं त्यांना विचारायला पाहिजे ना। पुढे भूमिका काय? त्यांनी फोन करून आपली काही भूमिका व्यक्त केली की नाही पक्षातल्या वरिष्ठांनी तिघांनी? त्यांना विचारा ना तो प्रश्न। पण सर, पण आता पक्षाच्या बॅनरवरती पण तुमचे फोटो दिसत नाहीये। तिन्ही प्रमुख नेत्यांचे फक्त फोटो दिसतात आहेत। चांगली गोष्ट आहे। पुढे भूमिका काय राहील भुजबळ? कधी कधी जागा नसते बॅनरवर। चला प्लीज चला आता जाऊ द्या। तर भुजबळ यांच्या नाराजीचे प्रयत्न, नाराज असल्या त्यांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आलेले आहेत। मात्र यावेळेस जरांगेंसंदर्भात सुद्धा त्यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलेलं आहे। जरांगेंना अंगावर घेतलं, त्याचं बक्षीस क्या नाराज हूँ, अब इतना ही बोला ना मैं, क्या चाहूँगा मैं। आपने अपनी पार्टी की बात की, पार्टी के सामने अजित पवार के सामने कुछ जरूरत नहीं समझा मैं। चलिए दिया क्या आपको? कुछ दूसरी जगह पर आपको, सर क्या आपको कोई दूसरी जगह दी? चला प्लीज चला जरा साइड लो। चला आता बोला त्याला सांगला त्यांना अजित पवार तर मंत्रिपद न मिळाल्यामुळे छगन भुजबळ नाराज आहेत आणि त्यांची नाराजी मिटवण्याचे प्रयत्न सुरू झालेले आहेत। चलो, मैंने कल से कोई बातचीत नहीं की और मैं ये जरूरी नहीं समझता हूँ बाकी के आगे जो है चर्चा। आगे का क्या कदम होगा सर? चला, मुझे पता नहीं है। मैं मेरे जो लोग जो है उनसे बात करूँगा। क्या जो हमारे मेरे कॉन्स्टिट्यूएंसी के लोग हैं उनसे बातचीत करूँगा। मेरी जो समता परिषद के जो लोग हैं उनसे बातचीत करूँगा। देखेंगे क्या शरद पवार जी के पास वापस जाएंगे? ओबीसीच्या सर्वोच्च नेत्यालाच स्थान दिलेलं नाहीये। आता ते हा प्रश्न माझ्यासाठी आहे ना, माझ्यासाठी आहे का?
चला सर क्या शरद पवार के पास वापस जाएंगे? अरे पीटीआय सर अरे भाई शरद पवार साहब के पास तो 12 दिसंबर को जाकर आया ना मैं, 12 दिसंबर को गया था। नहीं, लेकिन मंत्री पद नहीं मिलने के बाद क्या आप ये भूमिका ले सकते हैं वापस शरद पवार जी के पास जाने का? पीटीआय सर, शरद पवार गुट के सभी विधायक नेता बोल रहे हैं कि ओबीसी के लिए इतना बड़ा संघर्ष किया भुजबल साहब ने और इतनी लैंडस्लाइड विक्ट्री उसी वजह से आई, ओबीसी कंसोलिडेट हुआ, बावजूद उसके आपको मंत्री पद नहीं मिल रहा। मैं उन सबका जो आभारी हूँ जो ये मानते हैं और कहते हैं कि ओबीसी की लड़ाई जो लड़ी गई और उससे सारे ओबीसी जो है इकट्ठा हुए और महायुति को जो है बहुत बड़े पैमाना पर ये सफलता मिली, कामयाबी मिली। ये भी है, लाडली बहन भी है और ओबीसी का जो है सपोर्ट दोनों है, तो मैं उन सबका आभारी हूँ। कई सारे दागी नेता थे, उनको मंत्रिमंडल में लिया गया, बावजूद उसके आप इतने सीनियर हैं, आपको क्यों नहीं लिया? अब मुझे क्यों नहीं लिया गया वो उनको पूछो ना, धनंजय मुंडे का नाम कटने वाला था लेकिन वो तो दिख रहे हैं। मुझे नहीं पता। थँक्यू सर. चला आता बस झालं. चल सागर सांग रे सागर. सर चला बस. तर यावेळेस अशी किती मंत्रिपदं आली आणि गेली पण छगन भुजबळ संपलेला नाही अशी प्रतिक्रिया सुद्धा भुजबळांनी दिलेली आहे. मंत्रिपद न मिळाल्यामुळे भुजबळ नाराज असून जरांगेंना अंगावर घेतल्याचं बक्षीस मिळाल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे.